गुड मॉर्निंग. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे टाइमलॅप्स घ्यायची म्हणजे किती जुगाड आहे. तिथे मी लावलंय टाइमलॅप्स. इथे वैभव बघा फोन लावतोय आणि जुगाड पडला तर डायरेक्ट खाली. एप्पल की खेती में एप्पल. अरे हाँ, एप्पल की खेती में एप्पल. नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आपला स्पिटी व्हॅलीचा डे 4 आहे. आपण आहोत किन्नौर कैलासच्या समोर. सो आपण आत्ता इथून पुढे जे शेड्यूल आहे ते तर तुम्हाला सांगतो, पण आपण कालपर्यंत जे केलं तर ते अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही जर पाहिले नसतील तर ते तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला जी लिंक आहे ती समजेल आपण कुठून कसं कसं आलो ते. गुड मॉर्निंग आदित्य भाई. गुड मॉर्निंग. कैसी चल रही है? बस एकदम अच्छी फिलहाल तक. आपलं सगळं मॅनेज करता करता तारीवरची कसरत असते. अच्छा, तो हम लोग आज कहाँ पे घूमने वाले हैं? सो आज हम निकल रहे हैं ताबू के लिए. तो ताबू के बीच में हम 3 लोकेशंस कवर करेंगे. जो पहली लोकेशंस है वो है कल्पा में सुसाइड पॉइंट. सुसाइड पॉइंट करने के बाद हम जाएंगे ख्वाब संगम, जहाँ पे 2 नदी का मेल होता है. वो देखने के बाद आपने हाईवे मूवी देखी होगी. हाईवे मूवी का जो माही वे करके गाना है वो पूरा वहाँ पे शूट हुआ है, तो वो हम एक्सप्लोर करेंगे. वो करने के बाद हम कैफ़ेज़ 1-2 बीच में कैफ़ेज़ आएंगे, वो एक्सप्लोर करेंगे. एंड उसके बाद हम जाने वाले हैं जियो मोनेस्ट्री. जब हम जियो मोनेस्ट्री एंटर करते हैं तो वहाँ पे चाइना का टाइम आता है. सो वो एक थोड़ा इंटरेस्टिंग पार्ट है. और वहाँ से चाइना बॉर्डर बहुत ज़्यादा पास में, मतलब बाजू वाले माउंटेन से आपको चाइना बॉर्डर दिखाई देगा. सो वो देखने के बाद वहाँ पे मम्मी है, 500 इयर्स ओल्ड मम्मी है, जिनके अभी भी हेयर और टीथ ग्रो होते हैं. सो आप हेयर और टीथ उनके देखोगे तो आपको वैसे ही दिखेंगे. फिर हम निकलेंगे ताबू के लिए. ताबू में हमारा 2 स्टेज है, जो एक हमारा एगा होम स्टे है और एक हमारा नॉर्फेल होटल है. डे 4 चालू झालेलं आहे, फ्रेश झालं. तुम्हाला सकाळी उठल्यावर जो व्ह्यू आहे तो दाखवला किन्नौर कैलासचा. याच्याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर मी व्हिडिओ खाली लिंक देतो, ती जाऊन नक्की वाचा. आपलं जसं कैलास पर्वत आहे ते चायनामध्ये येतं, तर तिथे जाणं थोडंसं कठीण आहे, पण तुम्ही इथे जाऊ शकता. याचा एक पर्टिक्युलर टाईम असतो आणि हे खूप होली प्लेस बोलतात ना तशी आहे. इथल्या लोकांसाठी हे कैलास पर्वतच आहे. सो किन्नौर कैलास खूप फेमस आहे. तुम्ही डायरेक्टली, म्हणजे आपण खूप लकी आहोत की आपल्याला इथून डायरेक्ट तो व्ह्यू मिळतो आहे. सो तुम्ही आलात तर नक्कीच याचं दर्शन घ्या. आता तर मध्ये आम्हाला थोडं वेळासाठी दर्शन झालेलं, पण आता कंटिन्यू सगळे म्हणजे ढग वगैरे आहेत, त्यामुळे नीट दाखवता नाही येत आहे. पण नक्कीच आता याच्या पुढचा जो प्रवास आहे तो चालू होईल. ब्रेकफास्ट करायला चालू. हे बघा, आपल्या हॉटेलमध्ये असं मस्त ग्राफिक्स बनवलेले आहेत. जे आपण फिरायला येतो ना तर मस्त इथल्या ज्या लोकेशन्स आहेत आजूबाजूला तर ते तुम्हाला समजेल. सो चलो आता ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते बघूया. चला, ब्रेकफास्ट आलेलं आहे. ब्रेकफास्ट म्हणजे यांचा ऑलरेडी झालेला आहे. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. स्नेहा, गुड मॉर्निंग. चला, आता ब्रेकफास्टमध्ये खास पोहे आहेत हिमाचलचे, वेगळे. चायनीज पोहे नाही आहेत, चायनीज पोळीच आहेत. हे बघ, त्याच्यामध्ये काय काय आहे तुला मी सांगते. कॅप्सिकम आहे, हे शेंगदाणे आहेत, परत चायनीज मध्ये शेंगदाणे असतात. काबेज पण आहे,
कॅबेज, हा कॅबेज पण आहे. मग ट्राय करायला परत पाहिजे. फ्लावर. ठीक आहे, जाऊ दे, जे काय असेल ते. कॉलीफ्लावर पण आहे. एवढे येत नाही आणि पोहे. नाही ना, मी मराठी मीडियम. ओ, मराठी मीडियम BMC स्कूल. BMC स्कूल. येस. तू ओके. ट्राय कर. ट्राय करूया. तुम्ही खाल्लात ना सगळ्यांनी? कसं वाटलं? आम्हाला आवडलंय. कसं वाटले पोहे तुला? टेस्टी, खूप तुम्हाला पोहे मस्त आहे. मस्त आहे. तूने खाया क्या? फ्रूट पण आहे हे जे- अच्छा, हे आम्ही खाल्लं वाटतं त्या टीममध्ये दिवशी. ज्या वंदना आहेत त्यांनी आम्हाला हे हा, दिलंय. मग आम्ही खाल्लंय हे. आम्ही खाल्लेत, आम्हाला खूप आवडले. मी पण ट्राय केले, मस्त आहे. त्यांना स्पेशल याच्यासाठी. चला आता निघतोय. सगळ्यांच्या बॅग्स वगैरे आहेत ना, नेऊन ठेवतायत. आपण होतो रॉयल रिसॉर्ट कल्पा इथे. डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू मिळेल. सो त्याचा जो नंबर आहे, जर हवा असेल तर खाली मिळेल तुम्हाला. तो पण मी नंबर टाकून ठेवतो. खूप मस्त रिसॉर्ट आहे, मस्त हॉस्पिटॅलिटी आहे. चलो सर जी, थँक्यू, बहुत अच्छा लगा. वेलकम और दोबारा आइए हमारे पास. यस, श्योर श्योर. जर कोणाला यायचं असेल तर यांचा नंबर पण आहे इथे, किंवा आपल्याकडे प्लॅन इज ऑन तर आहेच. त्यांच्यासोबत पण तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट पण कॉन्टॅक्ट करू शकता, असं काही नाही आहे. थैंक यू. और आदित्य ग्रुप को लेकर के आए हमेशा. हाँ. बहुत ज़्यादा अच्छा रहेगा. चला आता आपण निघतोय. बस आपली रेडी झालेली आहे. पाजी ऊपर चढ़े, कभी से राह देख रहे कि बैग दे दो करके. हाँ हाँ हाँ, अभी आ रहे बैग सबके. आणि इथे फोटोज चालू आहेत. कसं वाटतंय? एकदम जबरदस्त प्लॅन. व्ह्यू तर जबरदस्त आहे. मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. चला निघालेलो आहे. महादेव जी का गाना लगा के ही अपनी ट्रिप की शुरुआत होती है. माझी महादेव बघतायत. ऍपल ऍपल. ती बघा, ती आपली बस आहे. ती तर टर्न मारायला काही चान्सच नाही आहे, त्यामुळे ती एवढ्या पुढे गेली. चला आता आपण सुसाईड पॉईंटला आलो. ॲक्च्युली इथे ना सुसाईड पॉईंट बोलतात, पण याचं नाव आहे रोला क्लिफ म्हणून. सो इथे एक आपलं हॉल्ट आहे. थोडंसं आपण पुढे आलेलो. आणि एक गोष्ट म्हणजे आपण आहे ना, हे बघा इथे खाली आहे ना, काल आपण त्या रस्त्याने आलो, पूर्ण असं फिरून, खूप डोंगर फिरून फिरून वर आलो. खूप वेळ लागला आपल्याला, पण काल आपण तिथून आलो. ही हिमाचल प्रदेशची बस. आता कुठून जाणार माहीत नाही. सो ये हेवी ड्रायव्हर एकदम. हिमाचल प्रदेश परिवहन. ही मगाशी गेलेली, फिरून आली. मला वाटतं पुढे जास्त नाही, एखाद दुसरं गाव असेल. हे बघा या बाजूला आपली बस तिथे खाली जाऊन फिरून आली. आणि इथून तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. हे बघा केवढा मोठा आहे. लँडस्लाईड किती झाले हे. ॲक्च्युली हे काल आहे ना दिसत होतं, पण माहीत नव्हतं की आम्ही इथे येणार आहे करून. खूप फिरून आलो आहे. समोर स्नो कॅप माउंटेन आहेत. या साईडून आपण आलो. जो किन्नर कैलाश आहे तो त्या साईडला, लेफ्ट साईडला आहे. सो आता चला निघूया. एक फोटो सेशन झालं, थोडा वेळ आपण स्पेंड केला. आता रिटर्न निघालो आहे.
ताबो के तरफ पहुंच रहे हैं। ये वाटरफॉल जो है इसके नीचे ही हॉट स्प्रिंग है, अगर आप देखोगे तो वहाँ से वो गर्म पानी का भाप भी निकलता है। अच्छा, सो आइए चेक करते हैं। चला बघूया। एक मध्येच ब्रेक घेतलाय आपण, आता गाडी इथे लावलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की रस्ता कसा आहे ते। तर हळूहळू आपण आहे ना एका वेगळ्या दुनियेमध्ये चाललो आहे, सो तुम्ही बघत राहा। हा बघा वॉटरफॉल वरून येतोय आणि इथून असं खाली नदी आहे, त्या नदीत जातोय आपण, नदीच्या बाजूबाजूनीच चाललोय। सो इथूनच तो चाललाय वॉटरफॉल आणि फोर्स बघा ना, म्हणजे वर असं सुक्क सुक्क दिसतंय पण वरून जे पाणी येतंय त्याचा फोर्स बघा। सचिन काय तू माझ्या व्हिडिओ देत नाही, झोपा काढतो फक्त आणि उलट्या करतो। बंद झाल्या, सवय झाली ना बॉडीला। हो, हे बघा आपण जिथे आहोत ना, हा आहे कासांग नाला, म्हणजे आपले नाले आणि हे नाले बघा, म्हणजे नाल्याची डेफिनेशनच बदलून जाते पूर्ण। चला आता निघूया, फोटोज वगैरे काढले आणि आता कळली। काय हो, कसं वाटतंय? मस्त मस्त ना, मजा येते। या खूप ठिकाणी फिरलेले आहेत, आमची ओळख झाली, त्यांनी खूप स्टोरी सांगितल्या आम्हाला। चला 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 चला, ड्रायव्हर बोलवतोय। आणि अजून एक गोष्ट की पहिलं आहे ना इथून गाड्या जायच्या या ब्रिजवरनं, म्हणजे विचार करा एका वेळेला एकच गाडी जाईल, ते पण किती कट टू कट आहे बघा। आणि आत्ता मग हा ब्रिज बांधला, म्हणजे आता रस्ता जसा मोठा झाला ना तसं मग हा ब्रिज आता, म्हणजे आता फोटोज वगैरे लोक काढतात, इथून आता गाड्या जातात। आपण आता राबोची ढाबा आहे तिथे थांबलोय, सो थोडासा नाश्ता करूया, काहीतरी खाऊया, म्हणजे आता जेवणच होईल कदाचित। आणि इथून समोरच ही आहे नदी, दिसेल की नाही माहीत नाही, पण ही नदी आहे, आवाज येत असेल तुम्हाला। ट्रेडिशनल ढाबा एकदम प्रॉपर असं डोंगरामध्ये बनवलं आहे। बघूया आता काय काय मिळतं। आता इथे कसं आहे, इथे मेन्यू लिहिलं आहे, तुम्हाला आहे ना लिहून द्यायचं तुम्हाला काय काय पाहिजे ते। हे बघा, सही आहे। वेट 20 मिनिट्स, आपल्याला 1 तासाचा ब्रेक दिला आहे। काय खाता हो सर? काय खायचंय तुम्ही सांगा, तुम्ही बोलाल ते। काय विगन वीगन, हाँ वीगनचा पण प्रश्न आहेच। आपकी क्या स्पेशलिटी है सर जी? सर जो भी है आपको मेन्यू में दिखाई देंगे। हाँ because I'm not from here. I'm Okay. from West Bengal in Darjeeling. ओके, जितना भी कुक करते हैं मेरा वाइफ अच्छा फ्रॉम इंडिया। ओके। हे बघा, हे तर दाखवायला पाहिजेच, फुल हिप्पी वाईब आहे, मस्त बनवलंय। हा दगड आहे, दगड पूर्ण, सही आहे भाई। वॉशरूम्स पण आहे तिथे आणि सायलेंट म्युझिक पण आहे। इथून व्ह्यू बघा, इथे खाली नदी आहे आणि हे असं काहीतरी आहे। इथे यांच्या रूम्स पण आहेत, मी यांचा नंबर घेतो जमलं तर आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकेन। आता आपण ऑर्डर केलेलं आहे बघा, व्हेज आलं आणि संपलं पण, बिचारा व्हेजवाल्याला एकच राहिलं। खूप वांदे असतील ना, खूप लिमिटेड ऑप्शन। वीगन माणूस आहे आमच्या परत, वीगन। चला आता इथे बघा ना अंडर राईस आलं, म्हणजे आम्ही एकत्रच मागवलं सगळं, तर एस्थेटिक आहे सगळंच, म्हणजे ताट वगैरे पण बघा ना भारी आहे, मस्त गाणी लागलेत आजूबाजूला, असा माहोल आहे आणि आम्ही जेवतोय। चला आता आपण निघतोय। खूप सुंदर जेवण होतं, होमली जेवण होतं, मस्त आम्ही खाल्लेलं आहे। आता तुम्हाला जर इथे यायचं आहे तर कासा रोडवरच आहे हे, सो हे नाव लक्षात ठेवा, गुगल मॅपला वगैरे टाकलं तर आहे। इवन तो जो ब्रिज होता त्याच्यापासून एक मला वाटतं 3-4 मिनटं पुढे आहे, तर नाव लक्षात ठेवा, तुम्हाला मिळेल, किंवा मग मी व्हिडिओ खाली लिंक देईन। सो आता आपण चाललो आहे या दिशेने, चलो।
मित्रांनो आपण आहोत पूमध्ये आणि इकडे पेट्रोलचा रेट आहे 95.33 आणि डिझेल आहे 87.42. पूमध्ये आहोत पू. सगळे झोपा काढतायत बघा. हा अरे फॉरेनर माझ्या बाजूला आलाय. अच्छा मागे आलोय. मगाचपासून तुम्ही व्हिडिओ बघतच असाल. भारी आहे आता व्ह्यू तर एक नंबर आहे. चला आता एक संगम पॉइंट आहे तिथे थांबलोय. नदी कोणती आहे ती तुम्हाला सांगतो विचारतो पण एकदा दाखवतो. पहिलं तर खूप भारी आहे इथे. बघा इथून कुठली तरी एक नदी चायनावरून येते आणि एक नदी इंडियातली आहे. असा हा स्पॉट आहे. इथे कॅफे पण आहे वाटतं. खाली जाऊया. हे बघा खाली आलोय. ही नदी येते चायनावरून आणि ती येते इंडियामधून म्हणजे आपल्या इंडियामधूनच येते स्पितीच्या इथून. सो आपल्याला या बाजूला जायचं आहे. ये साइड चाइना है ना रे. अच्छा चाइना से आ रहा है पानी. और वो साइड से जो स्पीति और चंद्रताल के साइड से वो पानी यहाँ से आता है. अच्छा ओके वो इंडिया का है. ओके. ये सतलज आहे वो चायनातून आलेली. भारी आहे भारी आहे. म्हणजे ॲक्च्युली जे मी बघतोय ना ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला हे बघण्यासाठी तुम्हालाच इथे यावं लागेल. आता इथून बघा ना रोड पण काय भारी आहे. आता आपण आतमध्ये आलो आहे आणि इथे ज्यूस घेतले तर वेगवेगळ्या फ्लेवरचे ज्युसेस आहेत. सो इथे ऑप्शन बघा एवढे ऑप्शन वेगळे आहेत. हिमाचल स्पेशल ॲपल लिची आणि किवी. बाकीचे पण आहेत पण आम्हाला जे आवडतं तेवढंच. चला अचानक वातावरण चेंज झाले पूर्णच. आता मी पुढे बसतो थोडंसं तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो कारण इधर हायवे मूवी का शूटिंग हुआ था ना. अच्छा आगे हम लोग दिखाते. चलो आता हवा सुटली आहे मस्त. इथे हेच आहे वातावरण कधी पण बिघडू शकतं. सो चलो.
इथे ना मध्ये मध्ये असे चेक पोस्ट आहेत, तिथे थांबावं लागतं. चलो वेलकम टू स्पिति व्हॅली. पाऊस पण आलाय, आपण स्पितीमध्ये एंटर केले आणि पाऊस पण आलाय. सो ये अपना स्पिति का जो अभी चेक पोस्ट था वो पहला चेक पोस्ट है ना? हाँ, ये पहला चेक पोस्ट है. जब हम स्पीति एंटर करते हैं तो ये हमें फर्स्ट चेक पोस्ट पड़ता है. अच्छा. अभी हम ताबो के लिए पहुंचेंगे. तो ताबो स्पीति वैली का फर्स्ट ये विलेज है. ओके. जहाँ हम जाएंगे. आता आपण आहे ना चायना मध्ये चाललोय. पता कहाँ से होगा अभी टाइम चेंज. अभी आगे कैंची मोड़ आएंगे ना जो घाट पे. अच्छा, म्हणजे आता आहे ना काय होतं इथे थोड्या वेळासाठी आहे ना हाँ, अब ले लो. आपल्या फोनचा टायमिंग आहे ना चेंज होतो. म्हणजे आपल्याला चायनाचं नेटवर्क येतं आणि तिकडचा जो टायमिंग आहे 2-2.5 घंटा आगे जाता है ना. 2 घंटा. देखते हैं अभी. चलो. टाइम चेंज हो गया. टाइम चेंज झाला. जस्ट मी रेकॉर्डिंग ऑन कर. अरे मैंने फोन चालू किया रेकॉर्डिंग और चालू हो गया. टाइम चेंज हो गया. 9 बज गया. 9 बज गए. 9 रात के 9 बज गए. सोने का टाइम हो गया. रात्रीचे 9 वाजलेत आणि आप अभी तक जाग रहे हो. हाँ और देखो सवेरा हो गया. हा बघा, हा आपला टायमिंग जो आहे ना तो हा आहे 6:31 आणि हा चायनाचा टायमिंग आहे 9 वाजले. डेट सेम आहे 18 जून. सो हा टॉवरचा कमाल आहे की रेंजचा कमाल आहे माहीत नाही, पण आयफोनमध्येच झालं आहे, अँड्रॉइडमध्ये नाही झालं आहे. 9-2. हे तो इंटरनॅशनल कुठं झाला का? हे इंडियन टाइम आहे. कोणाकोणाचा चेंज झाला सांगा. एक हे तुझा झाला 9. वो देख, वो एक इंडियन है उधर, वो इंडियन है. 6:33. बरोबर. आमचा आयफोन 14 आहे म्हणून नाही झालाय. साडेसहा वाजून गेलेत आणि आता आपण पोचलो आहे शिव मॉनिस्ट्रीला आणि इथून खाली जायचं आहे. इथे गाडी पार्क केलेली आहे आपण. थोडंसं पटकन जाऊया कारण ऑलरेडी टाईम संपलेला आहे. चला चला, जाऊ दे पटपट. भारी लोकेशन आहे. आता आहे ना दमायला झालं आहे. पहिले जातो आतमध्ये, काय काय बघतो, मग तुम्हाला दाखवतो. चलो बाय. चलो. दात वगैरे तसेच आहेत. नख कशी दिसणार आपल्याला? दात तर दिसत आहेत. 500 वर्ष जुनी आहे आणि हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. चला आता जाऊया आतमध्ये. आपण ते पाहिलं वर तर काय नाही आहे ना, बंद आहे ना. अच्छा, इथून आतमध्ये बघूया काय आहे ते. इथून व्ह्यू तर खूप भारी आहे. हे ना बंद हे का करून ठेवलं?
ते हरिण आहेत बऱ्याच ठिकाणी आहे ना, त्याचे हरिण दिसले आपल्याला. आणि ही मॉनेस्ट्री, इथून हा व्ह्यू आहे. आता आर्मीवाले पण आलेत म्हणजे बंद होणार आता हे. सो आपण टायमावर पोचलो आहे. अजून एक आपली बस मागे आहे, तर आता मला वाटतं त्यांना आता नाही मिळणार. बघू आता काय होतं ते. कसं वाटतं रे मैसे? छान वाटतंय, वर्थ आहे. आपण येतो ते हो, एवढा प्रवास करून आल्यानंतर जे बघायला मिळतं तर वर्थ आहे. वर्थ आहे. आणि मिळालं. आणि ते बघ तिथे बघ, एकदा तरी लाईफमध्ये एकदा तरी विजिट करा. आणि मी तर म्हणेन की आपण जो आता टायमिंग आहे ना, ज्या टायमिंगमध्ये आलो आहे तो बेस्ट टायमिंग आहे. कारण पाऊस पण नाही आहे आणि बर्फ पण नाही आहे. सो आत्ताचा जो टायमिंग आहे ना तो बेस्ट आहे. चला आता निघतोय. पाऊस पण आला आहे, क्लायमेट आहे ना लगेच चेंज होतं. सो आता चला पटकन बसमध्ये जाऊया. पाऊस पण बऱ्यापैकी आला आहे, तुम्हाला दिसत असेल पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला जास्त एक्सप्लोअर नाही व्यवस्थित करता आलं, पण मी जे मेन जे बघायला आलेलो आपण ते बघितलं आहे. नंतर परत कधीतरी येऊ. चला चहा घेतली गरमागरम. पाऊस थांबला तर म्हटलं इथेच थोडंसं चहा मॅगी वगैरे मिळतं. सो भाई भगवान इनको बहुत बहुत बिजनेस दे भाई. ऐसा गरमा चाय और मस्त है चाय. बिल्कुल, चाय तो बहुत अच्छा है. सॉरी, जियो का जो लोकल चाय है ये वो है. अच्छा, तो कुछ अलग है और हमने ट्राई किया है, मजा आ गया. तो अच्छा. हम अभी और 1-2 कप तो पी के ही जाएंगे यहाँ से. ओके चलो. चाय मॅगी भी आ रहा है. चलो मॅगी आलेली आहे, पहाडो वाली मॅगी विथ दिस व्ह्यू. चला आता हे संपवतो. मला वाटतं कायोक होईल संपेपर्यंत, नंतर आपण निघूया. हे बघा आता मॅगी खातात. आप बताइए. सुख आहे. सुखी आहे. हमारे में सुखी बोलते, हैप्पी, सुखी, खुश. त्यांच्याशी गप्पा मारतात आणि आपल्याला गरमागरम मॅगी हे बघा सगळे चाटून बसून खातात. हे फॉरेनला मिळते कशी. इंडिया इज माय कंट्री, ऑल मॅगी इज ब्रदर अँड सिस्टर. चला आता डायरेक्ट हॉटेलवर पोचलो. मध्ये काही शूट करण्यासारखं नव्हतं, पूर्ण काळोख होता. तर 2 वेगळ्या कॅटेगरीच्या रूम आहेत. तर ही आहे मोठी कॅटेगरी 3 ते 4 लोकांसाठी. सो 3 जणांचा बेड ऑलरेडी सेट केलेला आहे इथे. हे बघा वॉशरूम बघा ना, हे बघा वॉशरूम केवढं मोठं आहे. हे बघा, आणि ही रूम हे बघा. तर इथे आता सचिन, निकिता आणि अमोल वगैरे राहील. ते भाऊ आहेत ते राहतील. आणि या साईडला पण एक आहे. तर आता डिसाईड होतं की कोण कुठे राहणार करून. सो ही कपल रूम, कपल लोकांची. ही तुम्ही घेताय रूम? ओ, मग ती मोठी रूम. इधर से व्यू क्या है वो सुबह दिखेगा, अभी नहीं दिखेगा. पर ये हाँ वॉशरूम अच्छा है, बड़ा है. 1 रूम की जितना है मुंबई की 1 रूम की जितना है. चालेल, 10 बाय 10 की खोली. चला आता जेवण वगैरे पण रेडी झाले. इथे हॉल पण आहे. सो हॉल दाखवतो तुम्हाला. हॉल म्हणजे डायनिंग हॉल. हे बघा सही. इथे आता मस्त बसून जेवण लागेल, जेवणार आहे आणि मग आपण निघू. सो हे बघा. चला आता जेवण आलेलं आहे. भारतीय बैठक हे आमच्यात एकच आहेत जे वर बसून जेवतात. बाकी मस्त आहे, खाणं मस्त आहे, गरमागरम.